इंस्टाग्रामवरती बी चालू केले. पोरगी अभ्यास नाही करणार, पोरीचं शिक्षणावरती लक्ष नाही, असं नाही तसं नाही, तसं लग्न करून टाका, असं बनवू व्हिडिओ. सगळे माणसं आम्हाला नावं ठेवायला लागले. हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार, कसे आहेत सर्वजण. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. त्यामुळे मी काही जास्त बडबड नाही करत बस. मी सर्वांनी विचारलं होतं दीदी तुझी यूट्यूबची जर्नी वगैरे सांग, तर म्हटलं सांगूनच टाकावं तुम्हाला. जास्त हे नको करायला, म्हणजे जास्त लांबड नको लावत बसायला. त्यामुळे म्हटलं तो एक व्हिडिओ बनवूनच टाकावा. तर चला आपण सुरुवात करूया. यूट्यूब हे मला कधी समजलं माहिती आहे का, यूट्यूब हे एक असं माध्यम असतं हे मला कधी समजलं. मी 7वी-8वीला असेल तेव्हा मला यूट्यूब समजलं होतं. ते पण एक जिओचा फोन आला होता बघा, जिओ लॉन्च झालं होतं तेव्हा. काय एवढा छोटासा फोन भेटत होता जिओचा, म्हणजे स्मार्टफोन नव्हता, बटनवालाच होता. त्याच्यावरती नाही का यूट्यूब पण असायचं त्यामध्ये. तेव्हा मला समजलं यूट्यूब वगैरे काहीतरी असतं, त्यामध्ये व्हिडिओज बघायला भेटतात, असं तसं समजलं. आणि तेव्हा मी काय करायचे, एक मोबाईल म्हणजे पप्पांकडे मोबाईल होता, पण तो पण स्मार्टफोन नव्हता, त्यांच्याकडे पण बटनचाच फोन होता. मग जिओचा फोन लॉन्च झाल्यावरती पप्पांनी काय केलं, तो आईसाठी घेऊन दिला. आणि त्यांना नसते का म्हणजे तो पण एक तुम्हाला तर माहितीच आहे, तो स्मार्टफोन नव्हता, तो पण बटनचाच होता. मग काय केलं, आई तर कामात असायची, मग मी आणि माझा भाऊ दोघंच तो फोन यूज करायचो. म्हणजे आई पण करायची, बट जास्ती फोन आमच्या दोघांकडेच असायचा तो. मग त्यामध्ये शाळा तर असायची किती 12 ते 5 शाळा असायची. आम्हाला लवकरच जावं लागायचं. मग काय करायचं, सकाळ आणि संध्याकाळ शाळेत जायच्या आधी आणि संध्याकाळी घरून म्हणजे शाळेतून आले की मोबाईल दोघांकडेच असायचा. मग काय करायचो आम्ही, त्यामध्ये ना यूट्यूबमध्ये शॉर्ट्स तेव्हा जे नव्हतेच असं मला वाटतंय, कारण त्या मोबाईलमध्ये शॉर्ट्स बघता येत नव्हते, असे लॉंग व्हिडिओज असायचे. मग काय करायचो आम्ही, भाऊ तर काय कार्टूनच बघत बसायचं. आमच्याकडे दोघांकडे मोबाईल ठरलेला असायचा आहे ना, निम्मा बॅलन्स संपवायचा, म्हणजे मी निम्मा बॅलन्स संपवायचा, त्यांना निम्मा बॅलन्स संपवायचा. 50% मी 50% त्याने. मग काय करायचं, माझ्याकडे आला का नाही मी ते नसतं का स्किन केअर नाही का, म्हणजे फेस मास्क, चेहरा कसा गोरा करायचा, हे कसं करायचं, ते कसं करायचं, सगळं म्हणजे ते बघायचे आणि ते ट्राय पण करायचे. तर रेसिपी पण बघायचे तेव्हा. आणि त्या मोबाईलमध्ये बघून मी सगळं खायचं वगैरे बनवायचे. तेव्हा पण त्याच्या आधी मला काहीच माहीत नव्हतं काय काय असतं काय नसतं. ते मोबाईल आल्यावरती मी त्या मोबाईलमध्ये बघून बनवायचे. मोबाईलमध्ये बघून ती रेसिपी लिहून परत ती बनवायची. मग काय झालं, तो मोबाईल आला त्याच्यावरती. तेव्हा पण मला असं काय याच्याबद्दल माहीत नव्हतं, बट तेव्हा माहीत झालं. त्या मोबाईल आल्यावरती यूट्यूब वगैरे असतं, त्यामध्ये व्हिडिओ वगैरे दिसतात. पण तेव्हा काय मला असं वाटत नव्हतं की बाबा, म्हणजे मला असं तेव्हा वाटत नव्हतं की मी कधी फ्युचरमध्ये यूट्यूब चॅनल स्वतःचा चालू करेन. बरं तो जाऊ दे, तो काय गेला. एक छोटा जिओचा फोन होता, त्यामध्ये आम्ही दोघं मोबाईल बघायचो आणि मी त्याच्यावरती बघून तोंडावरती किंवा खायला वगैरे बनवायचं. खाल्यावरती काय केलं पप्पांनी, तो मोबाईल म्हणजे तसे 4-5 फोन गेले जिओचे. ते काय बटन खराब व्हायचे ना, जे टक 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 करून बटन त्याचे खराब होऊन जायचे. मग 4-5 फोन गेले असे. परत काय म्हटले, म्हणजे परत आम्हीच पप्पांना म्हटलं की पप्पा नवीन फोन घ्या, म्हणजे स्क्रीन टचचा फोन घ्या. तेव्हा स्क्रीन टच फोन म्हणजे त्याच्या आधीच आला असेल, पण मला तेव्हा माहीत झालं स्क्रीन टच फोन असतो. तेव्हा काय झालं, पप्पांनी एक फोन घेतला, म्हणजे अजून आईकडे आहे बघा तो फोन. कोणता आहे, ओप्पोचा. अजून तो आई यूज करते, तोच मोबाईल आई यूज करते अजून. मग ओप्पोचा फोन घेतला पप्पांनी तो. मग ओप्पोचा फोन घेतल्यावरती त्यात पण तसंच सेम आमच्या म्हणजे आईकडे कमी आणि माझ्या आणि भावाकडे तोच मोबाईल जास्त असायचा. आणि सेम त्या मोबाईलसारखे ह्यात पण निम्मा बॅलन्स मी संपवायचा, निम्मा बॅलन्स त्यांना संपवायचा. मग त्यात पण असे व्हिडिओज वगैरे बनवायची. आणि तेव्हा मला काय झालं, तेव्हा मला अशी थोडीशी त्यांचे व्हिडिओ बघून त्यात शॉर्ट्स असायचे ना, तर त्यात कसं तो छोटा होता त्यामुळे त्यात शॉर्ट्स दिसत नव्हते, हे मोठं होतं त्यामुळे त्यात शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे यायचे. तेव्हा मला असं मनात इच्छा जागृत व्हायला लागली की बाबा की हे चांगलं आहे, म्हणजे हे छान आहे, आपण पण करू. मग काय झालं एकदा, म्हणजे तेव्हाच त्या सीझनमध्ये म्हणजे तेव्हाच मी नवीन केक बनवायला शिकले होते. म्हणजे ते पण कसं,
माझी ताई म्हणजे माझी बहीण आहे ना, ती बनवायला शिकली पहिले केक. मग तिनं मला सांगितलं की केक कसं बनवायचं. मग पप्पा म्हटले ताई तू बनव घरी बसून, म्हणजे म्हणजे घरी बसून म्हणजे शाळा करत करत तू बनवशील का? हो म्हटलं, कारण मला केक खायला आवडतं, जे आवडतंच ना सगळ्याला केक खायला. मग म्हटलं हो बाबा, मी करत करत खाईन पण आणि बनवेन पण. मग मी केक बनवायला लागले, अजून पण येतो मला बनवता केक, आईस केक. मग काय झालं, बरं ठीक आहे म्हटलं बनवते मी. पप्पांनी त्याचं सगळं साहित्य वगैरे घेऊन दिलं मला, मी बनवायला लागले. मग मी काय म्हटलं, जर आपण नाही का तुम्हाला म्हटलं मला म्हणजे आता मला थोडंसं बनवू वाटायला लागले होते तेवढं. मग मी काय केलं, ते केकचेच असतात ना, केकचेच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी. केकचे व्हिडिओ बनवायचे, कसं बनवतात त्याच्याबद्दल मला थोडीशी बी माहिती नव्हती मला काय. मग फक्त मी काय करायचे, ते केक तयार झाला की नाही त्याचं शूट करायचे, इकडून तिकडून असं तसं शूट करायचे आणि तेवढंच अपलोड करायचे. कसं अपलोड करायचं ते बी माहीत नव्हतं, कसं पण करून टाकायचे. तेव्हा व्ह्यूज किती, चॅनल पण मी कोणतं तरी नावाने केला होता बट आता नाही मला आठवत आहे. त्याच्यावरती व्हिडिओ 1-2च व्हिडिओ अपलोड केले असतील केकचे, आणि परत काय ते सोडून नसेल, कारण त्याला व्ह्यूज फक्त 4-5च यायचे व्ह्यूज. मग तो गेला. परत त्याच्यानंतर काय झालं, हां मी 9वीत असेल तेव्हा. परत 10वीत तर काय मी नुसता अभ्यासच, म्हणजे 10वीत तर काय 10वी महत्त्वाची असते. पप्पा म्हणायचे मोबाईल जास्त बघू नको, असं करू नको, अभ्यासावरती लक्ष दे, हे कर ते कर. आणि मी शिक्षकाची मुलगी आहे, त्यामुळे शिक्षकाचा म्हणजे कसं असतंय ना की बाबा अभ्यास कर, अभ्यास म्हणजे अभ्यास महत्त्वाचा असतो, दुसऱ्या गोष्टीवर जास्त लक्ष नको देऊ, असं तसं. अभ्यास अभ्यास अभ्यास, नुसता अभ्यास. त्यामुळे 10वी तर काय म्हणजे अशीच गेली. 10वीमध्ये काय नाही झालं. मग परत 11वीला काय झालं की माझे पप्पा इकडं इंदापूरला जॉबला लागले. 10वीत असतानाच मी दिवाळीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच पप्पा इकडे जॉबला लागले. माझी 10वीपर्यंत येऊन जाऊनच करायचे पप्पा. माझी 10वी झाली की आम्ही सगळे इकडे शिफ्ट झालो 11वीला. आणि मग काय झालं, म्हणजे 10वी झाली की तिथंच माझं ॲडमिशन घेतलं होतं 11वीला, आमच्या गावी माहेश्वरसला. तिथंच माझं ॲडमिशन घेतलं. आणि मग परत पप्पा आम्ही सगळे इकडे ट्रान्सफर झालो. मग तिकडचं काय ते आम्ही इकडे आल्यावरती तर इकडं कॉलेजला जायचं होतं, पण तिथं ॲडमिशन घेतल्यामुळे ते काय माझं ॲडमिशन परत काढतच नव्हते. नाही देत म्हटलं, आम्ही इथंच राहू द्या, आम्ही देत नाही, एवढ्या वर्ष तरी पुढच्या वर्षी घ्या तुम्ही. मग काय इकडं आम्ही सगळे आलो. मी तर काय एकटी गावाकडे राहू शकत नाही, त्यामुळे आम्ही सगळे इकडे आलो. माझी सगळी 11वी मी अशी घरी बसून काढली. नाही घरी बसून नाही, त्याच्यानंतर बी अजून काहीतरी झालं. हां 10वी झाली की पप्पा काय बोलले, तू आता JEE किंवा नीट कर. नाही का, एक शिक्षकाला असते ना बाबा आपली मुलं शिकून मोठी व्हावी, त्यांनी भरपूर शिकावं. मग पप्पाने काय केलं, मला 10वी झाली की इकडं आणलं. म्हटलंय पप्पांच्या शाळेतच आहे ना 10वी, म्हणजे JEE नीट आहे पप्पांच्या शाळेतच. पप्पांनी त्यांच्यासोबत मला इकडं आणलं की म्हटले तू JEE कर. आता JEE माझ्या म्हणजे बरं ठीक आहे म्हटलं, मी JEE करते. JEE नाही नीट म्हटलं, तू नीट कर. आणि मला डॉक्टरची भीती वाटते जाम, म्हणजे अशी म्हणजे फाटती माहिती की डॉक्टर म्हटलं की इंजेक्शनची जाम भीती वाटते. मग मी काय केलं, डॉक्टर म्हणजे नीटला 4-5 दिवस बसले मी नीटला. परत म्हटलं पप्पा मला नीट नाही करायची, मला JEE करायची. JEEला बसलो. आणि भाई तुम्हाला काय सांगू, तिथले विद्यार्थी एवढे हुशार होते, आणि शिक्षक बी कसल्या भाषेत बोलायचे ते मला काय असं वर्ण जायचं, डोक्यात काय घुसतच नव्हतं. तरी बसले माहिती का, 2.5 महिना थांबले, हॉस्टेलवर राहिले. एवढं बेकार वाटायचं माहिती आहे. रोज पप्पा शाळेत यायचं, रोज पप्पाशी रडत बसायचं, पप्पा मला इथं नाही राहायचं, मला घरी यायचं. पप्पा रोज मला ज्या हॉस्टेलवर महिनाभर होते त्यातल्या हॉस्टेलवर मी 10च दिवस राहिले असेल. 10च दिवस, ते बी आधीमध्ये कधीतरी, नाही तर रोज घरून येऊन जाऊनच करायचे पप्पांसोबत. नाही म्हटलं पप्पा मला नीट पण नाही करायची, JEE पण नाही करायची, मग काय तुमचे पैसे वाया जातील, मला दोन्ही पण नाही करायचं. पप्पा म्हटलं तुला काय करायचं. मी काय म्हटलं, मला IAS व्हायचं आहे, UPSCची परीक्षा द्यायची. बरं ठीक आहे पप्पा काय म्हटले, बरं ठीक आहे तू कर. तिकडचं ॲडमिशन तर नव्हतं, त्यामुळं मला घरीच बसावं लागलं. JEE पण नाही करायची, नीट पण नाही करायची, त्यामुळे मी घरीच बसून होते. मग घरी बसून मला पप्पाने 10वी झाली कीच मोबाईल घेऊन दिला होता. म्हणजे मीच म्हटलं होतं नाही का, मी हॉस्टेलवर राहिली होती, सगळ्यांकडे मोबाईल होता, मग पप्पाने म्हटलं मला पण मोबाईल पाहिजे. पप्पाने मला मोबाईल घेऊन दिला. मग दिवसभर काय करत बसायचे, मी मोबाईल बघत बसायचे. सगळे आपापल्या कामाला निघून जायचे, घरी मी एकटीच मोबाईल बघत बसायची दिवसभर, माहिती आहे का मोबाईल बघत बसायचे. मग तेव्हा मला सुचलं की बाबा आपण घरी बसून
म्हणजे 5-6 महिने मी असेच घालवले. मला कधी सुचलं, मार्चमध्ये सुचलं की बाबा आपण यूट्यूब चॅनल चालू करू आता. यूट्यूब चॅनल चालू करू आता. मग मी काय म्हटलं, जे नाही का म्हटलं जनरल नॉलेजचं UPSC वगैरे ते करू ते करत ते नाही का, त्याला पण जनरल नॉलेज लागतात. मग मी काय म्हटलं की बाबा आपण जनरल नॉलेजच व्हिडिओ टाकायला सुरुवात करू. मग मी काय केलं, असं गुगलवरून जनरल नॉलेजचे क्वेश्चन काढायची आणि त्याच्याबद्दल मला काय एवढी माहिती नव्हती कसं टाकायचं. मग मी काय केलं, यूट्यूबवरती बघितलं कसं काय करायचं असतं एडिटिंग वगैरे. मग मी काय केलं, मी तुम्हाला इथं दाखवेन बघा स्क्रीनवरती, ते टाकेन माझा यूट्यूब चॅनल मी कसे व्हिडिओ बनवत होते ते. मग तसे मी व्हिडिओ वगैरे बनवले बरं का. पहिले शॉर्टबद्दल मला माहीत नव्हतं कसे बनवायचे. मग मी लॉंग व्हिडिओ बनवायला लागले. पण व्ह्यूज येत नव्हते भरपूर, काही तरी 50-60 लॉंग व्हिडिओला किंवा कमीच येत असतील त्यापेक्षा. कसे बनवायला लागले ते पण किती 2-3 मार्चला मी सुरुवात केली होती लॉंग व्हिडिओ बनवायला जनरल नॉलेजचे. कारण मला म्हणजे असं तोड दाखवायला मला नाही का, ते आपण स्वतःचाच आवाज आपल्याला बेकार वाटतो त्यामुळं, किंवा तोंड दाखवायची भीती वगैरे वाटते, त्यामुळे म्हटलं आपण जनरल नॉलेजचेच क्वेश्चन चालू करू. मग मी ते चालू केलं. त्याला काय एवढे व्ह्यूज वगैरे भेटत नव्हते. मग मी किती 5-6 बी लय झाले, 5-6 व्हिडिओ टाकले असते. मग परत मी काय केलं, ते झाल्यावरती त्याला काय व्ह्यूज भेटत नव्हते मला एवढं. परत काय केलं, म्हणजे फेसलेस परत मी यूट्यूबवरती बघायला लागली पैसे कसे कमवायचे, म्हणजे नाही का व्ह्यूज कशाला जास्त भेटेल. मग त्याच्यावरती नाही का कोणतं तरी ॲप होतं बघा, त्याच्यावरून मी ते नाही का मांजराचे डान्स करताना, कुत्र्याचे मांजराचे तसले व्हिडिओ डाउनलोड करायचे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याच बरं का जे मी काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन टाकत होते त्याच्यावरतीच मी टाकायला सुरुवात केली. काय त्याला पण जास्ती नव्हते, 5-6 हजार बिले, 2-3 हजार, 2च हजार आय थिंक तेवढंच यायचे. मी पण त्यात समाधानी नाही झाली. नाही म्हटले ह्यात पण व्ह्यूज वगैरे काय येत नाही. ते पण माझी कन्सिस्टन्सी नव्हती. कधीतरी व्हिडिओ टाकायचे आणि त्यात पण माझं मोबाईल होतं ना, म्हणजे पप्पांनी मला मोबाईल घेतला होता, त्यात पण माझ्या आणि माझ्या भावाच्या असले जाम भांडणं व्हायचे माहिती आहे का. केसाच्या आमच्या धराधरी वडावडी लय पडापडी लय व्हायची, हाणामारी तर लय व्हायची का. कारण माझं पप्पांनी मला मोबाईल घेतला होता त्यामुळं घरी कोणी नसल्यामुळे मला सगळं संपून टाकायचे व्हिडिओ वगैरे बघून. आणि भाऊ आला की लय ओरडायचाच आणि हाणामारी पण व्हायची आमची दोघांची. ते पण मी सोडून दिलं. परत 12वी चालू झाली नाही का, 11वी एंडिंगला मी चालू केलं, परत 12वी चालू झाली. 12वी चालू झाल्यावर म्हटले तू आता अभ्यासाकडे लक्ष दे, मोबाईल कमी कर. बरं ठीक आहे म्हटलं, कारण माझी 11वी तर पूर्ण ही झाली होती ना, 11वी मी काही शिकले नव्हते. मग परत 12वीला इथंच इंदापूरमध्येच ॲडमिशन घेतलं. तेव्हा तर काय 1 वर्ष 12वी होईपर्यंत मी काय यूट्यूबचं चॅनल वगैरे परत बघितलंच नाही, ते बंद पडलं. 12वी वगैरे झाली. 12वी झाल्यावरती फेब्रुवारी नाही परत मार्चमध्येच, फेब्रुवारीत 12वीची परीक्षा असते ना, फेब्रुवारी संपली की लगेच मी यूट्यूब चॅनल परत दुसऱ्या एक चालू केलं. परत काय म्हटलं, आपण हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन वगैरे नको, आपण व्लॉगिंगचाच म्हणजे नाही का, व्लॉगिंग मी आता जे करते त्याचाच यूट्यूब चॅनल चालू करू. बरं मग चालू केलं मी. असंच बसले होते याच टाईमला, म्हणजे 10-12, मला अजून तो वार आठवते, शनिवार किंवा रविवार होता. आणि असंच झालं, म्हटलं आज व्हिडिओ बनवायचा. काय झालं तर म्हटलं आज व्हिडिओ बनवायचाच. मी 12वी चालू होती तेव्हापासून म्हणत होते मी 12वी झाली की व्हिडिओ चालू करणार. मग आता तर 12वी संपली होती, चला म्हटलं आता व्हिडिओ चालू, म्हणजे आतापासूनच व्हिडिओ बनवायला बसली होते. असंच आता काय करावं, म्हणजे काय शूट करावं, कसं बोलायचं, काय बोलायचं, मला त्याच्याबद्दल काही आयडिया नव्हती. मग मी असंच काही पण करायचे माहिती का, व्हिडिओसाठी काही पण करायचे. म्हणजे चल बाबा आज हे करू ते करू, आज व्हिडिओसाठी हे करायचं ते करायचं, अशी करत बसायची. आणि त्या काय व्हिडिओ कसं बनवायचं, स्क्रिप्ट कशी लिहायची, कसं बोलायचं काय माहीत नव्हतं. बट यूट्यूबवरून मी एडिटिंग वगैरे सगळं शिकले. मग शिकल्यावरती मी परत ते बनवायला लागले. त्याच्यावरती व्ह्यूज किती 5-6 हजार, म्हणजे जास्तीत जास्त मला 20,000. एक व्हिडिओ म्हटलं ना मी, एक 20,000वरती आलं, तेच माझे सगळ्यात जास्त व्ह्यूज होते. असेच त्याला पण जास्त काही सबस्क्रायबर वगैरे वाढत नव्हते. माझे सबस्क्रायबर आय थिंक 4-5, म्हणजे मार्चमध्ये मी चालू केलं होतं, जून जुलैपर्यंत माझे 5-6 महिन्यात किती 99 सबस्क्रायबर, 99 पण नव्हते, 98 सबस्क्रायबर झाले. तो पण चॅनल मी तुम्हाला खाली दाखवेन, म्हणजे तर स्क्रीनला दाखवेन, तो बघा तुम्ही. तो पण चॅनल मी चालू केलं. त्यात पण व्हिडिओ बनवायचे बरं का, म्हणजे कन्सिस्टन्सी आधीच्या चॅनलपेक्षा ह्यामध्ये बरी होती माझी, की बाबा एखादा दिवस मिस व्हायचा नाही तर मी रोज टाकायचे व्हिडिओ. आणि त्याच्याबद्दल पप्पांना माझ्या काहीच माहीत नव्हतं.
मी व्हिडिओ टाकते वगैरे, जनरल नॉलेजचे टाकत होते ना तेव्हा पप्पांना माहीत होतं. बट हे फेस टू फेस नाही का तोंडाचे माझ्या असं समोर समोर मी व्हिडिओ टाकते हे पप्पांना काय माहीतच नव्हतं. एक व्हिडिओ जास्त सुट्टीला नाही का, मी आता गावाकडे जाते सुट्ट्या लागल्या होते, 12वीची सुट्टी भरपूर दिवस असते. मी गावाकडे गेले होते. गावाकडे गेल्यावरती पप्पांचा मला अचानक रात्रीच कॉल आला. मग पप्पा म्हटले, ताई तू व्हिडिओ बनवते का? माझ्या मोबाईलला व्हिडिओ वगैरे आला, मी बघितला. हो हो म्हटलं पप्पा मी व्हिडिओ बनवते. मग पप्पा म्हटले हां बरं असू दे म्हटले, छान व्हिडिओ बनवते, बनव म्हटले. फक्त काहीतरी मला म्हटले होते पप्पा की आवाज तुझा कमी येतोय असं काहीतरी म्हटलं होतं. बरं ठीक आहे पप्पा म्हटलं, मी तो सुधारेन. बरं मग पप्पांना तेव्हा माहीत झालं. 5-6 महिने पप्पांना माहीतच नव्हतं. शेवटी जूनमध्येच पप्पांना माहीत झालं असेल. त्याच्यानंतर काय झालं, तर असं झालं की माझे सबस्क्रायबर 98 झाले होते आणि व्हिडिओ भरपूर होते, पण माझे सबस्क्रायबर काय वाढत नव्हते, व्ह्यूज काय जास्त येत नव्हते. त्यामुळे परत पप्पा म्हटले तू मोबाईलकडे लक्ष देऊ नका, आता अभ्यासाकडे लक्ष दे. तर शिक्षकाचं असतेच बाबा सगळ्या की अभ्यास नुसता अभ्यास करूनच चांगलं होतं, असं होतं तसं होतं. मग बरं ठीक आहे म्हटलं. परत मग माझा तो मोबाईल खराब झाला. पप्पांनी मला मोबाईल घेतलेला ना, तो मोबाईल खराब झाला. मग आता व्हिडिओ कशावर बनवायचे? व्हिडिओ बनवायला तर काय मला नव्हतंच. मग काय झालं, भावाला पप्पांनी मोबाईल घेतला. म्हणजे भावाला पप्पांनी मोबाईल घेतला, हा वालाच, ज्यामध्ये व्हिडिओ शूट करते ना तो वाला, मोटोरोला 50 काहीतरी. मी तुम्हाला लास्ट याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले. हा मोबाईल पप्पांनी घेतला. भाऊ काय म्हटला, तू व्हिडिओ तुझ्या चालू ठेव. भाऊ आणि भाई सपोर्ट लय केला बरं का आपल्याला, लय सपोर्ट केला भावाने माझ्या. मम्मी पप्पांपेक्षा भावाने खरंच सपोर्ट केलाय बरं का, लय सपोर्ट केलाय. मग काय म्हटलं, भाऊ काय म्हटलं, तू तुझं यूट्यूब चॅनल चालू ठेव, तू बंद करू नको. माझा मोबाईल तो खराब झाला ना, मला लय बेकार वाटायचं. म्हणायचे यूट्यूब चॅनल माझा बंद पडेल, असं पडेल, म्हणजे बंद होईल, असं होईल, परत मला चालू करता येणार. भाऊ पण त्यातमध्ये म्हटला की तू व्हिडिओ चालू कर, मी तुला सपोर्ट करतो, माझ्या मोबाईलमध्ये तू चालू कर. बरं ठीक आहे म्हटलं. पहिला व्हिडिओ कधी बनवला मी, जून 2, 3, 5, 6 जूनला मी चालू केला व्हिडिओ बनवायला. त्यामध्ये काय झालं माहिती आहे का, माझ्या आधीचाच तो यूट्यूब चॅनल होता ना, त्याच्यामुळे मला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये ना असे व्ह्यूज भरपूर यायला लागले, हळूहळू वाढायला लागले व्ह्यूजवर. त्यामुळे मला लई भारी वाटायला, मला भारी वाटायला लागलं की बाबा व्ह्यूज येत आहेत, असं होतं आहे तसं होतं आहे. म्हणजे सबस्क्रायबर पण पटपट वाढायला लागले. गावाकडे असताना मला व्ह्यूज भरपूर यायचे. मग काय झालं, आणि एक माझा व्हिडिओ होता बघा, म्हणजे तेव्हा पण मला व्हिडिओ काय घरी बसून मला काय सुचतच नव्हतं, व्हिडिओ कशावरती बनवू, काय करू आता व्हिडिओसाठी. मग मी व्हिडिओसाठी काही पण करायचे, काही पण म्हणजे हे दाखवायचे की बाबा व्हिडिओसाठी हे करते, स्वयंपाक वगैरे करते, म्हणजे स्वयंपाक केल्यावरती दाखवता येते ना, हे केलंय ते केलंय. मला सुचत नव्हतं, घरी बसून काय सुचत नाही, काय व्हिडिओ करावं ते करावं. मग मी व्हिडिओसाठी असं करत बसायचे, इकडे तिकडे फिरायचे, शूट करायचे, स्वयंपाक करायचे, असं रेसिपी वगैरे ट्राय करायचे व्हिडिओसाठी. मग एकदा काय झालं, तो बघा मी एक व्हिडिओ आहे बघा ह्याच चॅनलवर, त्या पनीरचा, जो की आता 2 मिलियनकडे गेला असेल. तेव्हा नानीनं मला दूध दिलं होतं आणि बोलली ह्याचं पनीर कर. मग तर काय मला व्हिडिओसाठी असं भेटलंच, ऑप्शन भेटला की बाबा मी आता पनीर करू शकते. मग मी त्याचा पनीरचा व्हिडिओ वगैरे शूट केला, असं केलं आणि तो अपलोड केला. भाई त्याला एवढे जास्त व्ह्यूज भेटले ना, काही आठवड्याभरातच 4-5 लाख व्ह्यूज गेले होते त्याला, आणि डायरेक्ट मिलियनमध्येच व्ह्यूज गेले. तेव्हा मला असं भारी वाटलं, म्हटलं आता व्हिडिओ बनवायचं सोडायचंच नाही. आणि तेव्हा माझी त्याच्या आधी कन्सिस्टन्सी नव्हती एवढी, मग त्याच्यामुळे म्हटलं आता कन्सिस्टन्सी ठेवायची आणि व्हिडिओ बनवायची, सक्सेस भेटेलच आपल्याला. मग काय केलं, मी असे जे व्हिडिओ ठरवून बनवायचे की नाही बाबा आज हे करायचे व्हिडिओसाठी, आज ते करायचे, त्याच्यापेक्षा जे न ठरवता व्हिडिओ मी बनवलेले आहेत कारण त्याला जास्त व्ह्यूज आल्यात बरं का. खरंच झालं, मी जूनमध्ये चालू केला आणि जुलै ऑगस्ट लगेच 2 महिन्यातच माझा हा चॅनल हाफ मॉनिटाईज झाला. मी व्ह्यूजनी हाफ मॉनिटाईज केला, वॉच टाईम नाही वाढवला, मी व्ह्यूजने हाफ मॉनिटाईज केला. हाफ मॉनिटाईज झालं, मला काय वाटलं आता अजून 2-4 महिन्यात फुल मॉनिटाईज होईल, पण तसं काही झालंच नाही सांगेल. पण ते माझं काय झालं, परत हाफ मॉनिटाईज झालेलं, परत माझा ग्राफ खाली आला, परत काय ते वाढायचं नावच घेईना, परत व्ह्यूज कमी यायला लागले. त्यामुळे परत लय बेकार वाटायला लागलं मला की बाबा व्ह्यूज कमी येत आहेत, बनवू की नको. आणि त्यामध्ये तुम्हाला खरं सांगू का, जे असतात ना की बाबा
वाईट कमेंट करणारे मला तर होतच आणि अजून पण आहेत. पण जे वाईट कमेंट करतात ना त्यांना असं त्यांच्यामुळे ना असं आपला कॉन्फिडन्स लो होतं की बाबा का बनवते, आपल्याला माणसं नावं ठेवतात, आपले व्हिडिओ चांगले नाहीत का असं तसं. त्यामुळं काय होतं, व्हिडिओ बनवायचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यामुळं व्हिडिओ बनवायची इच्छा मरती. माझ्यासोबत पण असं झालं आहे बरं का, लय वेळा झाले. पण मी विचार करते की बाबा हे जे बोलतात त्यांना बोलू देत. त्याच्यावर त्यांचा जर आपण विचार केला तर आपण आयुष्यात काहीच करू शकणार. ते बोलणारे प्रत्येक जण असतात, ते काय आपल्याला काय पुरवत नाहीत, त्यामुळे त्यांचा विचार करायचाच नसतं. मग परत मी ठरवलं की बाबा ह्यांचा काही विचार करायचाच नाही, आपण फक्त बनवत राहायचं. यश हे भेटेलच, कधी ना कधी यश भेटतंच. प्रयत्न फक्त आपण करत राहिले पाहिजे. अजून पण माझा हा फर्स्ट मॉनिटाईज आहे, फुल मॉनिटाईज काय झालेलं नाही. 23-24ला मी यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि आता 25ला आणि 26 स्टार्टिंगला. म्हणजे मला इंस्टाग्राम असं कधी आवडतच नव्हतं. मला असं वाटायचं की बाबा इंस्टाग्रामवर लय टाईमपास होतो, असं होतं तसं होतं, मग काय वेळ वेस्ट जात होता असं मला वाटायचं. पण परत काय मला सगळे म्हणायला लागले की माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे म्हणायला लागले तू यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, इंस्टावरती पण टाक, त्याच्यावरती जास्त लोक ॲक्टिव्ह वगैरे असतात, तिथं तुला जास्त व्ह्यूज भेटतील, असं होईल तसं होईल. मग बरं म्हटलं, म्हणजे मी पण जास्त विचार केला. मी लय दिवस विचार करते बाबा टाकू की नको. बरं ठीक आहे, मग मी टाकायला म्हणजे नोव्हेंबर 2025ला का डिसेंबर 2025ला मी इंस्टाग्राम ओपन केलं. हेच जे मी व्हिडिओ यूट्यूबला टाकत होते तेच मी इंस्टाला टाकायला सुरुवात केली. आणि आठवडाभर काय त्याची ग्रोथ, म्हणजे आठवडाभर एवढं व्ह्यूज वगैरे नाही आले, पण अचानकच व्ह्यूज त्याचे वाढायला लागले. त्याच्यात यूट्यूबपेक्षा ग्रोथ इंस्टाची लय पटपट झाली. मग त्याच्यावरती पण 5-6 महिने काही नाही झालं. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 4 महिन्यानंतर एक मला कोलॅबरेशनचा व्हिडिओ आला. म्हणजे कोलॅबरेशनसाठी मला मेसेज आला की बाबा कोलॅबरेशन करायचं आहे, तुम्ही करचाल का? भाई साहेब काय सांगू तुम्हाला, माझा एवढा आनंद गगनात मावत नव्हता ना, काय सांगू. मी अशी उड्या मारत होती की बाबा मला पहिलं कोलॅबरेशन आलं. म्हणजे यूट्यूबचं तर अजून काही नाही आलं, बट इंस्टाग्रामचं लय मी आनंदी होती. मग त्यांचा कॉल वगैरे आला, ठरवलं, पहिलंच त्यांचं कोलॅबरेशन आलं. मग त्यांचं झालं की लगेच दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आमचं कॅफे आहे ना, त्यांचं पण कोलॅबरेशन आलं. भाई साहेब एवढी खुश होते, कारण मी माझे पहिले स्वतः पैसे कमवणार होती, त्यामुळे आनंद माझा लय होता. मग पहिले मी त्यांचे व्हिडिओ वगैरे कसं बनवायचं ते काय माहीत नव्हतं नाही का. म्हणजे कोलॅबरेशन कसं करतात, कोलॅबरेशन जाहिरात नाही का, जाहिरात कशी बनवायची ते मला माहीत नव्हतं. मग यूट्यूबवरती बघून परत तो तसाच व्हिडिओ बनवला आणि त्यांना तो व्हिडिओ आवडला सुद्धा. त्यामुळे त्यांनी पैसे वगैरे पाठवले. ते पैसे बघून आई शपथ एवढं भारी वाटत होतं ना, लय भारी वाटत होतं. परत दुसरा व्हिडिओ आला ते नाही का कॅफेचा वगैरे, ते म्हणजे तो पहिला कोलॅबरेशनचा व्हिडिओ शपथ लय भारी होता माहिती का. आणि माणसं तुम्हाला सांगू का, जे आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक आपल्याला नावं ठेवायला त्यांना हेच पाहिजे असते, काय बोलतात, कारणच पाहिजे असते. आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय. ते नातेवाईक असतात ना, ते सांगायचे की बाबा पोरगी व्हिडिओ वगैरे बनवतीये, व्हिडिओ बघून काय होतं, म्हणजे व्हिडिओ बघून काय होतंय, सगळी माणसं बघतात, असं करते तसं करते. ते माझ्या मम्मी पप्पांना सांगायचे. माझे मम्मी पप्पा पण मला म्हणायचे की तू नको बनवू व्हिडिओ, सगळे माणसं आम्हाला नावं ठेवायला लागले. मम्मी पप्पांना सांगितलं होतं की पप्पा मला म्हणजे शाळा शिकून, आता पप्पाने मला फार्मसीला ॲडमिशन घेतलं होतं. पप्पांना म्हटलं पप्पा मला फार्मसी करून तर एवढे मला पैसे काय म्हणजे मला फार्मसी करून मेडिकल टाकून एवढे पैसे भेटणार पण नाहीत आणि तेवढ्यानं माझे स्वप्न काय पूर्ण होणार नाही. त्यामुळे मला जर माझे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर म्हटलं मला यूट्यूब चॅनल चालूच करावं लागेल. पप्पांना सारखे म्हणतात, तुम्हाला नाव नाही घेत मी, पप्पांना सगळे म्हणजे म्हणायचे, आमच्या रिलेटिव्स वगैरे सगळे म्हणायचे की तुमची पोरगी अशी करते, तुमची पोरगी तशी करते. आईला पण म्हणायचे तुझी पोरगी अशी करते, तुझी पोरगी तशी करते. लय काय नावं ठेवायचे मला. अजून पण ठेवतात की तुझी पोरगी अशीच करते तुझी. जाऊ द्या, मी त्यांचं नाही लक्ष देत, त्यांचं मनावरती नाही घेत. पहिले मी रडायची माहिती आहे का, की मला अशी म्हणतात तशी म्हणतात, पण आता मला त्यांचा काही फरक नाही पडत आहे. ते परत मी इंस्टाग्राम चालू केल्यावरती परत पप्पा काय म्हटले की ताई, म्हणजे पप्पा म्हटले माणसं म्हणतात पोरीनं आता इंस्टाग्रामवरती बी चालू केले, पोरगी अभ्यास नाही करणार, पोरीचं शिक्षणावरती लक्ष नाही, असं नाही तसं नाही, तसं लग्न करून टाका असं. जेव्हा मला कोलॅबरेशनचा व्हिडिओ पहिला आला ना,
मग तेव्हा पण मम्मी पप्पांना वाटलं की बाबा हां पोरगी पैसे कमवायला लागले, त्याच्यातून पैसे वगैरे भेटतात, त्यामुळं करू देत. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.